भोजनाला बसताना कधीही आपण आसन घेऊनच बसावं. जर आता हा विषय मागे पडला तर परत सांगण्यात येणार नाही, म्हणून विषय आला म्हणून आत्ताच सांगते. याचं वर्णन सुद्धा सविस्तरपणे पुढे येणारच आहे. ते सुद्धा आपल्याला श्रवण करायचंच आहे, ते सुद्धा आपल्याला ऐकायचंच आहे. पण ओघाला आलं म्हणून फक्त एक वाक्यात सांगते की आपण जेवायला बसताना कधीही आसन घेऊनच बसावं, त्याच्या व्यतिरिक्त बसू नये. आता याच्या मागचं कारण सुद्धा सांगते. आपल्या घरी, आपल्या कुटुंबामध्ये जर एखादा व्यक्ती मृत्युमुखी पडला, मरण पावला, तर आपण सुतक पाळतो, बरोबर ना? त्या सुतकामध्ये आपण बसण्यासाठी काही घेत नाही. जर घेत असाल तर आतापासून घ्यायचं नाही. जेवढे काही दिवस 13 दिवस आपल्याला सुतक असतं तेवढा दिवस आपण आपल्याला बसायला आसन घेत नाही. याच कारणाने जर आपण एरवी सुतक नसताना जर विना आसन घेता बसलो खाली तर सुतकात सर्व कार्य केल्यासारखं काम होतं, त्याचं काही एक फळ मिळत नाही. भोजन सुद्धा बिना आसन करता करू नये, ते सुतकात केल्यासारखं अन्न आपल्या पोटात जातं. म्हणून अगदी ओघाला आलं म्हणून सांगितलं. याच कारणाने आपण कधीही बसलेले असताना बिना आसन घेता बसू नये. एवढंच नाही तर आपण कपाळाला गंध सुद्धा लावतो, अगदी कुंकू घेऊन लावतो, ते आपण सुतकात लावत नाही. आणि एरवी जर मनुष्याने, बरं का, स्त्रिया तर लावतातच, पण मनुष्याने जर कपाळाला गंध लावला नाही आणि त्या व्यतिरिक्त पूजा केली किंवा भगवंताचं दर्शन घेतलं किंवा कुठलंही धार्मिक कार्य केलं, ग्रंथ वाचन सुद्धा केलं बिना गंध लावता, तर त्याचं फळ त्याला मिळत नाही. ते पूर्ण कार्य त्याने सुतकात केलेलं मानलं जातं आणि सुतकात केलेलं कार्य काही एक उपयोगी येत नाही. त्याच्यामुळेच जेवढे दिवस आपल्याला सुतक असतं तेवढे दिवस आपण देवपूजा करत नाही आणि ती करूच नाही. अनेक जणींनी आता इतर ठिकाणी सुद्धा अनेक स्त्रिया विचारतात की आपण सुतक पडलेलं असताना देवपूजा करावी का नाही. अनेक स्त्रियांना प्रश्न पडतात. ज्या अगदी चित्त देऊन, लक्ष देऊन भगवंताची आराधना करत असतील, उत्साहाने करत असतील, आनंदाने करत असतील, अट्टहासाने करत असतील, त्यांना प्रश्न पडतात. आता ज्यांना पूजेचा त्यांचा काही संबंधच नाही, त्यांना काही प्रश्न विषयच नाही. पण अनेक स्त्रियांना प्रश्न पडतात की सुतकामध्ये सर्व चालतं, मग देवपूजाच का करू नये. अनेक जणी म्हणतात आपल्याला अन्न खायला चालतं, जेवण करायला चालतं, मग देवालाच आंघोळ घालायला का नाही. पण शास्त्रात वर्णन केलेलं आहे, जेवढे दिवस आपल्याला 13 दिवस सुतक पडलेलं असेल तेवढा दिवस भगवंताजवळ जाऊ नये, त्याची आराधना करू नये. कारण तेवढ्या दिवसांपैकी केलेलं कार्य आपल्याला काही फळ देतच नाही. एरवी केलेली पूजा फळ देते, पण सुतकात केलेलं धर्म कार्य, परमार्थिक कार्य फळ देत नाही. ऐकायला हरकत नाही. अगदी आपल्याला जे पाठ आहे, म्हणजे आपण जे म्हणू शकतो ते म्हणायला हरकत नाही, भजन करायला हरकत नाही, हरिपाठ म्हणायला हरकत नाही, पण अगदी मूर्तीला घेऊन त्याची पूजा करू नये. फक्त एकदा का त्या भगवंताचं नाम घेतलं, सर्व पाप नाहीसे झाल्याशिवाय राहत नाही. आता जेवढे व्यक्ती इथे उपस्थित आहेत ना, त्यांच्या मुखातून नामस्मरण घडलंय ना, त्यांच्या कानावरती नामस्मरण आलंय ना, तर त्यांनी याच्या मागे जेवढे काही पाप कर्म केले होते ना तेवढे सर्व आता भस्म झालेले आहेत. पण आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, आता याच्यानंतर पाप करायचं नाही. आणि जर केलं तर भगवंताचं नाम तुमच्या आमच्या मुखाला पाप करून आलं नाही तर आपण नक्कीच मृत्युमुखी पडल्यानंतर सद्गतीला जाऊ की नाही हे सांगता येणार नाही. तुम्हाला कालच सांगितल्याप्रमाणे मनुष्याचा मृत्यू जेव्हा होतो, मृत्यू जवळ जेव्हा येतो, ओढावतो, तेव्हाच त्यात नाही पूर्ण आयुष्यभर कर्म केलेलं आठवतं. महत्वाची गोष्ट तर हीच आहे की एवढं आयुष्यभर नामजप का करायचं आहे, तर मृत्यूच्या क्षणी आपल्या मुखाला नाम यावं याकरता. आता इथे जेवढ्या काही व्यक्ती जमलेल्या आहेत त्यांनी मला सांगा, आपले प्रत्येकाची मुलं शाळेत जातात. आता
जर मुलगा 10वीला असेल 12वीला असेल, 10वीचा बोर्डचा पेपर जर द्यायचा असेल, 12वीचा बोर्डचा जर पेपर द्यायचा असेल, तर त्याला पूर्ण आयुष्यभर अभ्यास करावा लागतो. आता पहिलीला घातल्यापासून जर काही लक्षच दिलं नाही तर काही येईल का? 10वीच्या बोर्डला बसलाय आणि वाचताच येत नाही, फायदा होईल? पेपर सोडवता येईल? अगदी साधं उदाहरण घेऊन 3 तासाचा पेपर असेल, त्यासाठी वर्षभर अभ्यास करावा लागतो. वर्षभर अभ्यास केल्यानंतर त्या 3 तासामध्ये वर्षभर केलेलं चिंतन अभ्यास आठवतो आणि ते आपण लिहितो. मग जर 3 तासाच्या पेपरासाठी 1 वर्षभर अभ्यास करावा लागत असेल, तर शेवटच्या क्षणी मृत्यूच्या क्षणी मृत्यू ओढवलेला असताना भगवंताचं नाम मुखाला यायचं असेल, भगवंताचं नाम आपल्या लक्षामध्ये यायचं असेल, भगवंताचं नाम आपल्या चित्तामध्ये यायचं असेल, एवढंच नाही, भगवंताचं नाम आपल्या मुखावाटे बाहेर निघायचं असेल तर आयुष्यभर ते करावंच लागणार आहे ना. ज्याचं चिंतन आयुष्यभर केलं तेच आपल्याला मृत्यू क्षणी आठवणार आहे. दिवसभर आपण ज्याचं चिंतन करतो त्याचंच स्वप्न आपल्याला रात्री पडतं, बरोबर आहे ना. तसंच मृत्यूच्या क्षणी तेच आठवतं जे आपण आयुष्यभर करतो. आयुष्यभर जर मुखावाटे शिव्याच निघलेल्या असतील, दुसऱ्यांविषयी वाईटच शब्द निघलेले असतील, तर मृत्यूच्या क्षणी तेच येणार. आयुष्यभर चित्तामध्ये फक्त संसार संसार संसारच राहिला असेल तर मृत्यूच्या क्षणी सुद्धा तेच येणार. म्हणून संतांनी सुद्धा सांगितलंय, शेवटच्या क्षणी जर हे कार्य करायचं असेल तर काय करा? आयुष्यभर त्याचाच ध्यास तुम्ही धरा. म्हणूनच इथे सुद्धा सूतजींनी शौनकादिक ऋषींना वर्णन करून सांगितलं, बाबांनो, या भगवंताच्या नामाचं एवढं महत्व आहे, एवढं महत्व आहे ना, काही सांगू म्हणाले. अनेक उदाहरणे. आता रामायणात जर गेलो तर वाल्या कुळाचा उद्धार कशामुळे झाला हो? किती पापी होता तो, किती व्यक्तींचा जीव त्याने घेतला होता, किती व्यक्तींना मृत्युमुखी त्याने पाडलं होतं. एवढं तर पाप आपल्याकडून घडलं नाही. मग त्याचा जर उद्धार नामाने होऊ शकतो तर आपला होणार नाही का? होईल ना, नक्कीच होईल, झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्या भगवंताचा आपण नाम घ्यायला पाहिजे. एवढं थोर महात्म्य नामाचं सूतजींनी इथे वर्णन करून सांगितलेलं आहे. आणखीही बऱ्याच गोष्टी अगदी आपल्याला ज्या महत्त्वाच्या आहेत, आपल्याला जे कळायला हवं. कारण एरवी आपल्याला वेळ मिळत नाही. जरी वेळ मिळाला, ग्रंथ समोर घेतला, वाचला, तरी ते समजत नाही. कारण मी सांगितलं ना, वक्त्याने असंच सांगावं, असंच भाषा बोलावी, असेच शब्द वापरावेत, जेणेकरून ते श्रोत्यांना समजायला सोपे जातील. अगदी भरपूर ज्ञानाच्या गोष्टी पाजळल्या, ते श्रोत्यांना समजलंच नाही, काही अर्थ नाही. ते तुमच्यासाठी चांगलं आहे, पण मग श्रोत्यांनी जर अट्टहासाने तुम्हाला त्यांना कळण्यासाठी बोलवलं असेल तर नक्कीच त्यांचा काहीतरी फायदा व्हावा, काहीतरी उपयोग व्हावा, काहीतरी लाभ व्हावा. म्हणूनच अगदी सरळ आणि सोप्या भाषेत सांगते. आणखी पुढे जाऊन सूतजींनी शौनकादिक ऋषींना भस्माचं महात्म्य सांगितलं. सर्वांना माहिती आहे ना भस्म, जे आपण भगवंताकरता लावण्याकरता वापरतो ते भस्म. त्या भस्म वापरण्याचे नियम सांगितले. कधीही भस्म भगवंताला असो किंवा आपल्या डोक्याला असो, आपल्या कोणत्या बोटांनी लावतो भस्म? डोक्याला किंवा भगवंताला कोणत्या 3 बोटांनी भस्म लावतो? तुम्ही सांगा बरं, कोणत्या लावतो? ह्या का? ह्याच ना? हे चुकीचं आहे म्हणाले, मी सांगत नाही बरं का. आपण भगवंताला सुद्धा आणि आपल्याला सुद्धा भस्म लावताना नियम सांगितले. ह्या 3 बोटांनी लावायचं नाही. हे बोट फक्त पितरांसाठी वापरतात. आपण तर्पण करताना सुद्धा किंवा गंध लावताना सुद्धा पितरांना जर लावत असू ना, तर ह्या बोटाने लावायचं. याला काय म्हणतात? अंगठा. आता हे पण शिकवू का मी तुम्हाला इथे? आता बऱ्याच जणींना माहिती असेल, पण हरकत नाही. जेवढं ज्ञान आपल्याकडे असेल तेवढं देण्याकरता टंचाई करायची नाही. जर केली तर जेवढं आहे तेवढं सुद्धा मातीत गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून जेवढं होईल तेवढ्या जास्त प्रमाणात आपल्याकडे ज्या गोष्टी माहिती आहेत त्या सांगितल्याच पाहिजे.
म्हणून सांगते कधीच ह्या बोटाने भस्म लावायचं नाही, भगवंताला सुद्धा ना, आपण स्वतःला सुद्धा. कारण हे बोट फक्त पितरांसाठी सांगितले. जेव्हा आपल्या घरातलं कोणी वारलं त्यांच्या फोटोला म्हणा आपण ह्या बोटाने गंध लावावा. अंगठा, तर्जनी, मध्यमिका, अनामिका आणि करंगळी. तर या तर्जनीने पितरांसाठी गंध लावावा. आणि एवढंच नाही, आणखी सांगू का बारकाईने, आपण जेव्हा वर्ष श्राद्ध असतं किंवा पित्तरपाठ येतो त्याच्यामध्ये आपण पित्तर घालतो ना, स्वयंपाक करतो तेव्हा पितरांना गंध लावतो. तर आपण हे बोट वापरतो, बरोबर ना? हेच वापरतात ना? हे बोट वापरायचं नाही. शास्त्र सांगतं तर्जनीनेच पितरांना गंध लावावा. एवढंच नाही तर पितरांना गंध लावल्यानंतर ते आपण आपल्या स्वतःला परत लावून घ्यायचा नाही. जेव्हा भगवंताची आपण पूजा करतो ना, पिंडेची, लिंगाची, भगवंताच्या मूर्तीची, तेव्हा आपण त्याला गंध लावतो भगवंताला आणि परत आपल्या कपाळाला लावतो. इथपर्यंत ठीक आहे, पण पितरांना गंध लावून परत आपल्या डोक्याला लावायचं नाही. गेलेल्या व्यक्तींना गंध लावून परत ते आपल्या कपाळावरती घ्यायचं नाही. हे सुद्धा शास्त्रात सांगितलं. त्याच्यानंतर सांगितलं जर तुम्हाला समोरच्या व्यक्तींना, म्हणजे आता मला जर तुम्हाला गंध लावायचा असेल, कुंकू लावायचं असेल तर त्यासाठी हे बोट वापरावं. अनेक प्रकारे नियम या साधू संतांनी या ग्रंथांमध्ये, या ग्रंथकर्त्यांनी या ग्रंथांमध्ये रचना करून आम्हाला दिलेले आहेत. पण ते आम्हाला वाचायला वेळ नाही. वाचायला वेळ मिळालं तर समजायला वेळ नाही. कारण लगेच वाचलं आणि लगेच डोक्यात बसलं असं होत नाही. अगदी जास्त प्रमाणात त्याला वेळ द्यावाच लागतो. म्हणून किती सोपं आहे सांगा ना. तुम्ही जर इथे येऊन बसलात, तुम्हाला ग्रंथ हातात घ्यायची गरज नाही, ते वाचायची गरज नाही, डोळ्यांना त्रास द्यायची गरज नाही, डोक्याला डोक्यात ठेवण्याची गरज नाही, डोक्याला त्रास द्यायची गरज नाही. फक्त इथे येऊन बसायचं, डुकली लागली तर झोप घ्यायची, नाहीतर ऐकायचं, बरोबर का? नाही, फक्त इथे येऊन किती सोपं आहे हो श्रवण करायचं. सर्वात सोपं म्हणजे कोणती गोष्ट असेल तर ती ऐकायची आहे. बोलायचं म्हणलं तरी घासा कोरडा पडतोच ना. म्हणून तुम्हाला इतकं सोपं कार्य पदरात तुमच्या भगवंताने पाडले ना, तर नक्कीच तुम्ही त्याचा उत्तरोत्तर फायदा घेतलाच पाहिजे. म्हणून सांगितलं भस्माचं एवढं महात्म्य आहे, पण भस्म ह्या 3 बोटांनी लावू नये असं शास्त्रात सांगितलं. तर भस्म लावण्याकरता हे 3 बोटं वापरावी, आपल्याला स्वतःला सुद्धा आणि भगवंताला सुद्धा. त्याच्यानंतर सांगितलं भस्माचं एवढं महात्म्य आहे. जर आपण जरी आपल्याला त्रिपुंड नाही काढू वाटला ना, जरी आपण ते काढला नाही ना, तरी सुद्धा साधं एक भस्माचं बोट घेऊन जर आपलं, तरी सुद्धा त्याच्यामध्ये जेवढे बारीक बारीक कण असतील तेवढे आपण शिव भगवंताचे पिंड आपल्या अंगावर धारण केलेले आहेत. त्यांची भगवंताच्या मूर्ती आपल्या अंगावरती धारण केलेली आहे, एवढं पुण्य लागतं. त्याचे जेवढे कण आपल्या कपाळावरती लागतील तेवढे. म्हणून एवढं असणारं महत्त्व थोर या ग्रंथात वर्णन करून सांगितलेलं आहे. चुकून सुद्धा याचा फायदा काय होणार आहे, याचं महात्म्य काय आहे, किती थोर आहे हे माहीत असून जर लावलं तर ठीकच आहे. पण जरी माहीत नसल्याने सहजपणे जरी लावलं ना, तरी सुद्धा तेवढंच पुण्याची प्राप्ती, पुण्यफळ आपल्या पदरात पडणार आहे. इतकं थोर महात्म्य या भस्माचं सांगितलं. त्याच्यानंतर अगदी सविस्तरपणे या ग्रंथामध्ये सूतजंनी वर्णन करून सांगितलेलं आहे. ते म्हणजे आत्ता आपण जे श्रवण केलं ते नामाचं, त्या भगवंताच्या भस्माचं. एवढंच नाही तर भगवंताच्या रुद्राक्षाचं महात्म्य तर एवढं विशेष रूपाने सविस्तरपणे ग्रंथात वर्णन करून सांगितलेलं आहे की ते जर आत्ता आपण करायला लागलो तर आपल्याला अर्धा तासही पुरणार नाही. आपल्याकडे राहिलेत आता 15 मिनिट. तर त्या 15 मिनिटमध्ये आपल्याला श्रवण करायचे ते म्हणजे आता या ग्रंथात सूतजी सांगतात तुमच्याकडून जेवढी भगवंताची पूजा होईल ना, आराधना होईल ना, तेवढे तर तुम्ही केलीच पाहिजे. पण इतरांकडून सुद्धा तुम्ही ती करून घेतली पाहिजे. आपण जर कथेला निघलो ना
फक्त एकटीनेच नाही निघायचं, आणखी 4 जणी आपल्या सोबत घेऊन यायच्या. कशासाठी? त्या 4 जणी इथे येणार, कथा श्रवण करणार. त्यांना जेवढं पुण्य मिळणार, पुण्यफळ त्यांच्या पदरात पडणार ना, त्याच्यातलं अर्ध जिने तिला इथे आणलंय तिला जाणार. आता तुम्ही किती जणींना आणले? एकट्याच आलात ना? जाऊ द्या, उद्यापासून एक तरी जण आपल्या सोबत घेऊन यायची. नाही चल म्हणायचं. ती म्हणली ना भरपूर काम आहेत घरी, कथा झाल्यावर आपण दोघी करू म्हणायचं, पण घेऊनच यायचं. आता काय रानातली कामं तर उरकली असतील ना? तुम्ही म्हणताल रानातली कामं उरकतात का बाई? मला माहिती चालूच असतात, पण सप्ताह काय परत होणार नाही. परत करायचं म्हणलं तर परत एवढाच आटापिटा. मंडप लावणं आलं, कथाकार बोलवणे आले, कीर्तनकार बोलवणे आलं, एवढा सगळ्या वस्तू जमा करणं आलं. होईल का? परत होत नाही. म्हणून आता चालू आहे ना परमार्थिक कार्य, तर अगदी वेळात वेळ काढून आपण या भगवंतासाठी वेळ दिलाच पाहिजे, जेणेकरून आपल्यावरती वेळ आली म्हणजेच आपल्या वाईट वेळेला ते धावून आल्याशिवाय राहत नाही. जर त्याच्यासाठी आपण वेळ काढला नाही तर मग तोही म्हणतो तुला तेव्हा वेळ नव्हता ना, तुझ्या घरची कामे होती ना, तुझ्या शेतातली कामे होती ना. नाही, मग आता मी सुद्धा येणार नाही. आपण सामान्य जीव असणारा आपल्याला जर एवढी कामे असू शकतात, तो पूर्ण सृष्टीचा रचना करता त्याला किती कामे असतील? त्याला एक जण आहे का? आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरी 4, 5, जास्तीत जास्त 10 जण धरू. इथे असलेल्या महिलांपैकी आता 10च्या वर तर कुणाच्या घरी जीव व्यक्ती मनुष्य नसतील ना. लेकरं बाळा धरून 15 धरू, 15च्या वर तर नसतील ना. 15 व्यक्तींचं काम करायला आपल्याला एवढा वेळ द्यावा लागतो. त्या भगवंताला एवढ्या जणांचं काम करायचंय. फक्त कासापुरी या गावामध्येच किती संख्या असेल व्यक्तींची? मतदान किती आहे तुमच्या गावचं? मला माहित नाही हो, नाही तर मीच सगळं सांगितलं असतं. सांगा किती आहे मतदान? पुरुष मंडळींना माहित असेल ना. किती? 5000? बापरे, 5000 जण तर इथे दिसत नाहीत गड्या. 5000 मतदान आहे तुमच्या गावचं. एवढं जण या गावामध्ये असून सुद्धा फक्त या गावाचे 5000 धरा, शेजार पाजार गावाचे किती धरा? 100 धरा, जाऊ द्या. 4 गावचे 100 धरू, आणखी त्याच्या शेजारच्या गावचे बरं जाऊ द्या ना, 100 सुद्धा नका धरू. एका गावचा एकच व्यक्ती धरा. आपल्या पूर्ण या सृष्टीमध्ये किती गावं असतील? एवढ्या जणांचं त्या भगवंताला एकट्याला कार्य सांभाळायचंय, तरी सुद्धा जर तुमच्या माझ्या हाकेला तो धावून येऊ शकतो, तर त्या भगवंताचं नामस्मरण घेण्याकरता, त्या भगवंताचं भजन घेण्याकरता, त्या भगवंताची कथा श्रवण करण्याकरता, त्या भगवंताच्या लीला श्रवण करण्याकरता, त्या भगवंताचे गुण श्रवण करण्याकरता आपण वेळ काढू नये का? आणि ते आपल्याकडून निघणार नाही का? 15 संख्या तर किती कमी आहे. आपल्या कुटुंबातील 15 जणांचं काम करून तर आपण जाऊच शकतो. म्हणून अगदी त्या भगवंतासाठी जर आपण वेळ काढला तरच तो आपल्यासाठी वेळ काढणार आहे. म्हणूनच आपण सविस्तरपणे आपण उद्याच्या कथामध्ये श्रवण करू. एवढंच नाही तर उद्या आपल्याला अनेक भगवंताच्या कथा श्रवण करून, अगदी जेव्हा सती मातेने देह अग्निकुंडामध्ये भस्म केला होता, त्याच्यानंतर सर्व देवांनी विनवणी करून पार्वती मातेला विवाहासाठी तयार केलं. आणि पार्वती माता हिमालयाच्या पोटी अवतार घेऊन शिवप्रभूंची महाप्रभूंची आराधना करू लागल्या, पूजा करू लागल्या. ही छोटीशी झाकीसुद्धा म्हणजेच छोटी पार्वती मैया तयार करून इथे जशी त्यांनी भावभक्तीने, आराधनेने, इच्छेने, पूर्ण उत्सुकतेने, आनंदाने पूजा केली होती ना, त्याच प्रकारे आपल्याला उद्यासुद्धा पार्वती माता इथे भगवंताची कशी पूजा करतात अगदी छोट्याशा झाकी रूपात बघायची आहे. आज अगोदर आता रुद्राक्ष महात्म्य, सती कथा, पार्वती माता आणि शंभू यांचा विवाह आपण 4थ्या दिवशी श्रवण करणार आहोत.
पण आज आणखी 1-2 नियम सूतजींनी सांगितले. ते म्हणजे आता वेळ आपल्याकडे अगदी 5 मिनिटात आपण कथा सांगतेला नेणार आहोत. फक्त एवढे नियम ऐका, जेणेकरून आणखी राहिलेली कथा आपल्याला सर्व ऐकायला मिळेल. जर आत्ताच आपण कमी कमी कथा श्रवण केली तर अगदी शेवटपर्यंत आपली पूर्ण कथा ऐकणं व्हायची नाही. त्याच्यामुळे अगदी आणखी नियम सूतजींनी सांगितले की शिवमहापुराण ग्रंथात वर्णन केलं, आपण सकाळी उठल्या उठल्या त्या भगवंताचं नामचिंतन करावं. मला सांगा, आपण जेव्हा अंथरुणात असतो ना तेव्हाच सांगितलं, अगदी लहान मुलं असतील तर त्यांच्याकडून तर म्हणून घ्यावंच. उठल्या उठल्या अगोदर दोन्हीही हात आपले जोडून त्या हातांकडे बघून, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. हा श्लोक म्हणावाच. आणखीन सांगितलं एवढंच नाही, त्याच्यानंतर हात जोडावे, आपल्या पृथ्वी मातेचं जमिनीचं दर्शन घ्यावं, म्हणावं हे देवी माफ कर, आता आम्ही तुझ्यावर पाऊल देणार आहेत, आमचा पाय ठेवणार आहेत. हे 2 तरी श्लोक म्हणावेच. तुम्ही ना फक्त 15 दिवस हे करून बघा नित्यनेमाने, काहीतरी याच्यात बदल, तुमच्या आयुष्यात बदल याचा झालेला तुम्हाला दिसेलच. त्याच्यानंतर अगोदर हा सरस्वतीचा श्लोक म्हणून त्याच्यानंतर समुद्र वसनं देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. हा श्लोक म्हणावा. त्याच्यानंतर आणखी सांगितलं, भोजन करताना आपल्या ताटाभोवती पाणी फिरवावंच. एवढंच नाही, याचं वैज्ञानिक सुद्धा कारण आहे, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे तुम्ही कंटाळण्याच्या अगोदर मी तुम्हाला सुट्टी देते. अगदी ताटावरती पाणी का फिरवावं, ताटाभोवती पाणी का फिरवावं याचा सुद्धा नियम सांगितला. त्याच्यानंतर भोजनाला बसल्यानंतर सुद्धा श्लोक म्हणूनच भोजन करावं, हा सुद्धा नियम सांगितला. त्याच्यानंतर झोपता वेळेस, झोपण्याच्या अगोदर, झोप लागण्याच्या अगोदर अंथरुणावर पडल्यानंतर अगदी तेव्हा सुद्धा श्लोक म्हणून त्या भगवंताचे आभार मानावे की हे भगवंता, तू आम्हाला या देहात प्राण दिलास ना, म्हणूनच. एकदा का त्याने ठरवलं डोळे झाकले की पुन्हा उघडायचेच नाही, तर उघडतील का? नाही ना उघडणार. म्हणून अगदी जास्त प्रमाणात नियम सूतजींनी या ग्रंथामध्ये वर्णन करून सांगितले. आपण ते उद्या श्रवण करणारच आहोत. म्हणून आज आपल्या कथेचा हा 2रा दिवस अगदी आनंदाने, भक्तिभावाने इथे आपण या दिवसाची सांगता करणार आहोत. उद्या आपण भरपूर प्रमाणात जेवढं जास्त होईल तेवढा लवकर येण्याचा प्रयत्न करू. म्हणून आता पुढचं नियोजन सर्व सांगतीलच. किती वाजता उद्या कथा सुरू होईल, आज कीर्तन किती वाजता होईल, सर्व सूचना तुम्ही ऐकालच. पण त्या अगोदर आपण आता कथेकरता तयार होऊ. जे कोणी यजमान कथेसाठी, आरतीसाठी इथे आले असतील त्यांनी आपापल्या आरतीचं पूजेचं ताट घेऊन समोर या. अगोदर पूजा करा आणि नंतर आपण लगेच आरती घेऊ आणि कथेला इथेच सांगता देऊ.